त्यांचंही ते येणारच आहे. तोपर्यंत आमच्या मतदारसंघाची आणि आमच्या उमेदवाराची थांबा रे दुसरे गोटल चालला घ्या म्हणून ना तोपर्यंत आम्ही चर्चा करणार आहे की कोणते मतदारसंघ कोण उमेदवार. जरी इतके आमचे अपक्ष असले बांधव तितक्या मतदारसंघात गेले असले तरी आम्हाला जिथं समाजाच्या हिताचं यश मिळणार आहे तेच आम्ही लढणार. म्हणजे त्याचा अर्थ असा जिथं निवडून येणार आहे तिथंच ताकद लावायची. उगा कुठं येत नाही नसतो जो भरायचं कामान धामाचं ना 8-10 दिवस गाड्या घेऊन पडायचं 5-25 मागं. हे असलेला चंड नाही करायचं. म्हणजे जे 3 टप्प्यात ठरलं होतं की जिथं निवडून येते तिथं उभा करायचे. SC STच्या राखीव जागा आहेत तिथं त्यांना सहकार्य करायचं मराठीच्या मतदानाचं. बरोबर का? आणि जिथं आपली उगा ताकदच नाही कशाला लांबवायचं ते गप्पा पाडून सगळे. जो कोणी आपल्याला लेखी देईल व्हिडिओग्राफी पण देईल. कारण त्याने जर लेखी दिलं आणि ते जर म्हणलं मला माहितच नाही लिहून दिलेलं पण दिलं तर तेव्हा निवडून येईल म्हणून बदललं तर व्हिडिओग्राफी कामाला येईल. कारण एखाद्या त्यांनी टाकल्यावर बी लिहून देऊ नये. त्याच्यामुळं खोटं बोलायला चान्स राहत नाही. आणि आमच्याकडून जे कोण मला बॉन्डवर लेखी देणार आहे जिथं लढायचं नाही तिथला विषय त्याला टाकतच नाही मग लिहून नाही घ्यावं काय करावं तिथं. तर ते आपण व्हायरल पण नाही करणार. व्हिडिओग्राफी पण नाही आणि बॉन्ड पण नाही. कारण त्याला 2 जणांचे मतदान घ्यायचं असतं. त्याचा काय तोटा करायचा आपल्यामुळे. मग तो लिहून देणारा कोणत्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो. म्हणजे सुटसुटीत सांगितलं पुन्हा विचारू नका. एकच प्रश्न लय बारे विचारते हे म्हणजे महत्व मिळालं तो फरकलं 3 दिवसापासून बोलून आवडून सांगू हे आपण आम्ही त्या पद्धतीनं ठरवणार आहे. आता आम्ही मतदारसंघाची चर्चा करणार आहे. आता तुमचं मीडियाच्या बांधवांशी एकदा चर्चा झाली. आम्ही कोणता मतदारसंघ लढवायचा. मी मात्र पहिल्यापासून तेच सांगतो की जे निवडून येणार आहेत उभे तेवढेच लढायचे. इच्छा खूप जणांची असते पण तिथं समाज जपायचा. आपल्याला समाजने हरला पाहिजे राजकारणाच्या नादात. निवडून येते तेच लढायचे. आणि उगाच जरी वाटत असेल थोडा नाराज होता 1-2 दिवस नाही सुटल्यामुळं व्हावं नाराज माझ्यावर हरकत नाही काय होत नाही. पण पडून अपमान पचायची ताकद मग आपल्यात नाही बरं का. थांबा ना थोडं. पुढच्या खाली बसा बरं. मागच्या दिसून द्या बरं. असं एकच मिनिटातच लगेच क्लिअर करून टाकू. जिथं आपले उमेदवार निवडून येणार आहेत अशा ठिकाणी मापन द्यायचे. त्याच्यावर आता चर्चा करू. आपले थोडे फारच द्यायचे. हे बघा थांबा ना. विधानसभेत असंच करतात का काय रे. आपल्याला थोडेच लागायचे. आपल्याला आधार पाहिजे. तुम्ही समजून घ्या. येड लागून देऊ नका राजकारणाचं. राजकारणात जायचं मी आमदार होईन खासदार होईन असलं नका करू. आपले एखाद्या जिल्ह्यात समजा जर एखादी जागा दिली तर पुऱ्या जिल्ह्यात तिथं जाऊन काम करायचं आणि ते गुलालच घेऊन यायचं त्याचा. म्हणजे आपल्या समाजाला एक का होईना आधार होईल. लक्षात येतं तुमच्या सगळ्याच्या. एक का होईना आधार होईल पुऱ्या जिल्ह्याला. तिथं भांडायला